नमस्कार। या व्हिडिओच्या माध्यमातून ऑपरेशन सिंदूरची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे। तुम्ही सोशल मीडियावरती पाहिलं असेल ऑपरेशन सिंदूर काय आहे, ऑपरेशन सिंदूरचं कसं चालवलं गेलं आणि पाकिस्तानचे कोणकोणते तळ उद्ध्वस्त केले भारताने आणि पाकिस्तानने आपल्या भारतामधले कोणकोणते शहर टार्गेट केले, हल्ले करण्याचा प्रयत्न केला, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे। व्हिडिओला स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण पहा। A to Z माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे। भारताच्या ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानने ड्रोन आणि मिसाईलने आपल्या भारताच्या 15 शहरावरती त्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता। भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमने त्यांचे ड्रोन हाणून पाडले। भारताने पाकिस्तानच्या रावलपिंडीवर ड्रोन हल्ला करत तळ उद्ध्वस्त केले, प्रत्युत्तर देत तळ उद्ध्वस्त केले। 8 मेला रात्री पुन्हा एकदा पाकिस्तानने पंजाब, जम्मू काश्मीर, राजस्थान या ठिकाणी पुन्हा हल्ला केला। हल्ला करण्यानंतर राज्यामध्ये ड्रोनच्या माध्यमातून हल्ले केले आले, त्यामुळे या राज्यामधल्या अनेक जिल्ह्यामध्ये नोटीस काढण्यात आली, ब्लॅकआउट नोटीस काढण्यात आली। हे सगळे हल्ले भारताने हाणून पाडले, पण या सगळ्यात एक बातमी आली की भारताची युद्धनौका INS विक्रांत, बघा INS विक्रांत तुम्ही ऐकलं असेल, 1971 मध्ये जे त्यांची भूमिका होती INSची, तर आताही त्यांनी INS वापरला, प्रत्युत्तर दिले। भारताने ड्रोन हल्ले परतून लावले। या बातमी सोबत भारतीय नौदलाची युद्धनौका INS विक्रांत हे अरबी समुद्रात सज्ज करण्यात आली आणि INS विक्रांत वरून पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ला करण्यात आला असा दावा अनेक माध्यमातून करण्यात आला। या बातम्यानुसार 1971च्या भारत पाकिस्तान युद्धानंतर पहिल्यांदाच कराची बंदरावरती हल्ला करण्यात आला आहे। कराची आणि ओरमारा या 2 ठिकाणावर INS विक्रांतमधून अनेक मिसाईल लॉन्च करण्यात आल्या, ज्यामुळे या दोन्ही ठिकाणावर मोठ्या प्रमाणात आग लागून नुकसान झालं। कराची बंदरावर मिसाईलने मोठे आवाज झाले असा दावा करण्यात आला होता। कराची आणि उरमारा या दोन्ही ठिकाणी पाकिस्तानच्या नौदलाचे हेडक्वार्टर आणि नौदल अधिकाऱ्यांचे घर आहे, त्यामुळे या बातम्याची जोरदार चर्चा व्हायला सुरुवात झाली। DN या वृत्तवाहिनीने लष्कराच्या सूत्रानंतर हल्ल्यानंतर कराची बंदरावरच्या हल्ल्याची माहिती दिली आहे। तर या DN या न्यूजपेपरमध्ये त्यांनी न्यूज दिली होती, पण याबाबत अजून भारताच्या नौदलाकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही। असं असलं तरी या बातम्यामुळे चर्चेत आले INS विक्रांत। आता INS विक्रांतची एवढी चर्चा होती, याचं मेन कारण म्हणजे ताकद। INS विक्रांत ही भारतीय नौदलाची महत्त्वाची युद्धनौका। 2022 मध्ये INS विक्रांत भारताच्या वेस्टर्न लेव कमांडमध्ये दाखल झाली। संपूर्णपणे भारतीय बनावटी असणारी INS विक्रांत ही भारतीय नौदलामधील पहिलीच युद्धनौका आहे। 62 मीटर लांब आणि 62 मीटर रुंद असणाऱ्या INS विक्रांत वजन जवळपास 43,000 टन इतका आहे, त्यामुळे समुद्रात मोठ्या प्रमाणात लाटा आढळल्या तरी त्याचा परिणाम युद्धनौकेवर होत नाही। या युद्धनौकेची स्पीड 28 नॉट म्हणजे 52 किलोमीटर/आवर इतका आहे। या युद्धनौकेचे डिझाईन भारतीय नौदलाच्या वॉरशिप डिझाईन ब्युरोमध्ये करण्यात आले, तर या युद्धनौकेची बांधणी कोचिन शिपयार्ड लिमिटेडमध्ये करण्यात आली आहे। ही युद्धनौका तयार करण्यासाठी जवळपास 13 वर्ष लागले आहे आणि 20,000 कोटी खर्च आला आहे। तर बघा, विक्रांत हे एअर डिफेन्स आपल्याला तयार करण्यासाठी आपल्या भारताला 13 वर्ष लागले आहेत आणि त्याला एकूण खर्च आहे 20,000 कोटी खर्च आला आहे। विक्रांतमध्ये नौदलाचे ऑफिसर आणि सेलर्स आणि 2200 कंपार्टमेंट्स आणि 14 डेक्स आहेत। INS विक्रांत सगळ्यात सुविधा सुसज्ज असून यात मोठं मेडिकल फॅसिलिटी सेंटर सुद्धा आहे, ज्यात फिजिओथेरपी क्लिनिक, ICU, लॅबोरेटरीज,
आयसोलेशन वॉर्ड आणि 16 बेड्स आहेत. सोबत 3 पंटी आहेत, ज्यामुळे 600 लोक एका वेळी जेवण करू शकतात. त्यामुळे INS विक्रांत ही युद्धाच्या काळात जवळपास 45 दिवसापर्यंत बंदरावर परत न येता समुद्रात राहू शकते. या युद्धनौकेत 4 गॅस टर्बाईन्स इंजिन आहेत, जे 28 मेगावॉट पॉवर इतकी ऊर्जा तयार करतात. INS विक्रांतवर असलेले रनवे हा 2 फुटबॉलच्या ग्राउंड एवढा मोठा आहे, ज्यात 40 फायटर जेट्स लॉन्च करण्याची क्षमता आहे. यामध्ये मग 29 फायटर जेट आणि 31 आणि MS-60RS हेलिकॉप्टरचाही समावेश होतो. मग 29 फायटर जेट्स जवळपास 800 किलोमीटर लांब टार्गेटवर स्ट्राईक करू शकतात. MS-16 हेलिकॉप्टरमध्ये ॲडव्हान्स डिजिटल सेन्सर, मल्टी मोड रडार, एअरक्राफ्ट सर्व्हेलन्स सिस्टीम यासारखं आधुनिक तंत्रज्ञान आहे. त्यामुळे हे हेलिकॉप्टर शिफ्ट आणि सबमरीन ट्रॅक अँड टार्गेट करून उद्ध्वस्त करू शकतात. टॉर्पेडोज, आकाशातून जमिनीवर मारा करणाऱ्या मिसाईल, रॉकेट्स आणि क्रू गन्स यासारख्या आधुनिक शस्त्रांचा मारा या हेलिकॉप्टरवरून करता येतो. तसेच INS विक्रांतमध्ये एअरक्राफ्ट लॉन्च करण्यासाठी स्क्रीजपची सुविधा आहे. स्क्रीजप म्हणजे इतर सर्वसाधारण रनवेपेक्षा छोटा एअरक्राफ्ट लॉन्च करण्यासाठी रनवे INS विक्रांतवर जमिनीवरून हवाई क्षेत्रात मारा करणारे 32 बॅराकेट मिसाईल, 16 ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूज मिसाईल आणि सेल्फ डिफेन्ससाठी 76 MH ओटिओ मिलारा नेवलगन, 4 A60 630 क्लोज इन वेपन सिस्टीम, 4 टॉर्पेडो लॉन्च यासारखे आधुनिक शस्त्र सुद्धा आहेत. याशिवाय भारतीय नौदलाची सी किंग ॲडव्हान्स लाईट हेलिकॉप्टर, लाईट्स कॉम्पॅक्ट एअरक्राफ्ट आणि ध्रुव हेलिकॉप्टरसही युद्धनौकांवर उड्डाण करू शकतात. MiG-29 फायटरची तब्बल 800 किलोमीटरची रेंज, ब्रह्मोस बराकसारखे मिसाईल, वेगवेगळे आधुनिक हेलिकॉप्टर्स ऑपरेट करण्याची क्षमता आहे. आणि महत्त्वाचे म्हणजे युद्ध झालं तर 45 दिवस सलग बंदरावर परत येता न येता लढण्याची ताकद. यामुळे कुठल्याही शत्रूला INS विक्रांत या युद्धनौकेची भीती वाटणं स्वाभाविक आहे. आता या युद्धनौकेला विक्रांत हे नाव कसं पडलं, तर भारताच्या पहिल्या विमानवाहू युद्धनौकेचे नाव विक्रांत होतं. ब्रिटनच्या रॉयल नेव्हीकडून विक्रांतची खरेदी करण्यात आली होती आणि 1961 मध्ये तिची कमिशन प्रोसेस संपूर्ण करून ती नौदलमध्ये दाखल झाले. पुढे 1997 मध्ये INS विक्रांत डिकमिशन करण्यात आली, म्हणजे INS विक्रांत भारतीय नौदलातून निवृत्त झाले. 1961 मध्ये भारतीय नौदलात दाखल झालेले पहिल्या INS विक्रांतच्या नावावरून नवीन भारतीय बनावटीच्या युद्धनौकेलाही विक्रांत हेच नाव देण्यात आलं. पण भारतीय नौदलाची दहशत पाकिस्तानच्या आजही वाटते. याचं कारण म्हणजे भारतीय नौदलाची दहशत पाकिस्तानला आजही वाटते. याचं कारण म्हणजे नौदलात 1971च्या युद्धात गाजवलेला पराक्रम. भारत पाकिस्तानच्या युद्धादरम्यान भारतानं 4 डिसेंबर 1971ला ऑपरेशन ट्रायडेड लॉन्च केला होता. भारताच्या INS निपान, INS निर्घात आणि INS वीर या 3 विद्युत क्लास मिसाईल बोट्सने पाकिस्तानवर हल्ला केला. त्यात पाकिस्तानच्या PS खैबर आणि PS मोहाफिज नुकसान झालं होतं. शिवाय कराचीमधले INS स्टोरेज फॅसिलिटी उद्ध्वस्त करण्यात आली होती. यानंतर 4 दिवसांनी 8 डिसेंबर 1971ला भारताने आणखी एक ऑपरेशन लॉन्च केलं होतं, ऑपरेशन पायथन. यामध्ये INS विनाशानी नौदलाच्या 2 फ्रिगेट्स, वॉरशिप्स INS तलवार आणि INS त्रिशूलने हल्ला केला. या हल्ल्यात कराची बंदरात असलेल्या मर्चंट शिप आणि कराची बंदराचं मोठं नुकसान झालं होतं. भारताच्या या हल्ल्यात कराची बंदरावर जवळपास 50 इंधन साठा उद्ध्वस्त करण्यात आला होता. त्यावेळेस असलेल्या
नौदलाच्या ताकदीशी तुलना केली तर आता INS विक्रांतमुळे भारतीय नौदल प्रचंड शक्तिशाली झाला आहे। साहजिकच आता नौदल आणि त्यातही INS विक्रांत युद्धभूमीत उतरलं तर पाकिस्तानसमोर प्रचंड मोठा आव्हान उभं राहू शकतं। त्यामुळे 1971च्या भारत पाकिस्तान युद्धानंतर तब्बल 54 वर्षांनी INS विक्रांत करण्याची बंदरावर हल्ला करण्याची बातमी आली आहे। याची प्रचंड चर्चा झाली। ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतर पाकिस्तानने केलेल्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याच्या भारताने दिलेले प्रत्युत्तर या दोन्ही घटना घडल्यानंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषद घेतला। या हल्ल्याबाबत ब्रीफिंग केलं होतं, पण INS विक्रांत बद्दलच्या बातम्यांना अजून तरी पुष्टी देण्यात आलेली नाही। सध्या INS विक्रांत अरबी समुद्रात सहज असली तरी त्यावर ऑपरेशन लॉन्च करण्यात आलेलं नाही, पण कोणत्याही परिस्थितीत प्रत्युत्तर देण्यासाठी INS विक्रांत सज्ज आहे। INS विक्रांतची ताकद त्यातही MiG-29 फायटर जेट्स, ब्रह्मोस मिसाईल, MS-60 हेलिकॉप्टर अशा वेगवेगळ्या शस्त्रांमुळे INS विक्रांत ही भारताची मोठी ताकद आणि शत्रूची त्याहून मोठी भीती आहे, एवढं मात्र नक्की आहे। या घडामोडीबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा। माहितीपूर्वक व्हिडिओज पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। जय हिंद, जय भारत।